श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये प्रिन्स कट ब्लाऊजची फिटिंग परफेक्ट एकदम फिनिशिंगमध्ये कशी करायची ते पाहणार आहोत. पुढच्या साईडला हुक नाहीत, बॅक साईडला हुक आहेत. तर पुढचा बघू शकता, पुढचा जो साईड आहे, जी बाजू आहे ती पूर्ण आपण स्टिच करून घेतलेली आहे. तर दोन्हीचं मध्य काढायचं. मध्य काढल्यानंतर तिथे एक खडूने मार्किंग करून घ्यायचं, जसं की आपण बॅकला करतो ना, सेम त्याच पद्धतीने. तर आपल्याला हुकपट्टी आणि आईपट्टी असते बॅक साईडला, बघू शकता. तर जशी पुढं आपण बनवतो ना, सेम त्याच पद्धतीने पाठीमागच्या साईडला सुद्धा हुकपट्टी आणि आयपट्टी करून घ्यायची. जे काही टक्स असतात ना, ते सुद्धा टाकायचे बॅक नेकला. ते सुद्धा जसे आहेत तसे, तरच आपला ब्लाऊज फिटिंगमध्ये बसतो. असं नाही की बॅक नेकला हुकपट्टी आयपट्टी आहे म्हटल्यावर टक्स टाकायचे नाही, तर टक्स टाकायचे. त्यानंतर हुकपट्टीला जिथून आहे तिथून पकडायचं वरती, आणि खालच्या साईडला पकडायचं, आणि वरच्या साईडला शोल्डरच्या इथे पकडायचं, ताणून पकडायचं, व्यवस्थित पकडून व्यवस्थित असा आपला ब्लाऊज पकडायचा. जर कमी जास्त होत असेल तर तिथे सुरुवातीला कमी जास्त होत असेल तर ते पाहून घ्या, त्यानंतरच फिटिंग करा. नाहीतर आपला ब्लाऊज काखेमध्ये खालीवर होण्याची शक्यता असते. तर बघू शकता, एक साईडून आपण पकडला, तर दुसऱ्या साईडून सुद्धा तुम्हाला दाखवते. जी काही आयपट्टी असते तिथून पुढे थोडं आयपट्टी जेवढी जोडलेली तेवढं पुढं सोडायचं, आणि तिथून पुढे म्हणजे जे काही फिटिंगचं माप आहे ना ते धरायचं. बघू शकता, या पद्धतीने ब्लाऊज पकडायचा. व्यवस्थित अशी उभी लाईन आली पाहिजे, तरच आपला ब्लाऊज फिटिंगमध्ये अगदी सरळ रेषा फिटिंगची येते. एकदम प्रोफेशनल पद्धतीने आपला ब्लाऊज फिटिंगमध्ये तयार होतो. तर तुम्हाला ब्लाऊज फिटिंगमध्ये एकदम मास्टर बनायचं असेल तर या टिप्स नक्की फॉलो कराव्या लागतील तुम्हाला. तर पाहू शकता तुम्ही, इथे जर कमी जास्त समजा मुंड्यामध्ये पुढचा मुंडा जास्त मागचा कमी असेल तर ते सुरुवातीला पाहून घ्या, त्यानंतर डायरेक्टली फिटिंग करायला जाऊ नका, नाही तर आपला ब्लाऊज बिघडण्याची शक्यता असते. आता इथे टाकलं आहे मुंड्याचं माप, तुम्हाला माहीतच आहे, शोल्डरपासून आपले जी काही काखेतली फिटिंग असते ना तिथंपर्यंत मुंड्याचं माप टाकायचं. जर ते माप जास्त झालं तर फुगा येतो काखेमध्ये, कमी झालं तर ब्लाऊज काखेमध्ये खेचला जातो. हे 2 प्रॉब्लेम होतात. त्यामुळे मुंड्याचं माप व्यवस्थित मोजून घ्या, त्यानंतर छातीचं माप, त्यानंतर कमरेचं माप, सगळी मापं व्यवस्थित टाकून घ्या. तर पुढच्या साईडवरून टाकलं तरी चालेल. बघू शकता, गळ्यापासून पुढे मेजर टेप पकडला आणि तिन्ही मापं टाकून घेतलं. आता लॉंग बाही आहे, तर इथे सुद्धा मी 3 मापं टाकलेले आहेत. का तर दंडघेराचे इथे सुद्धा कधी कधी फुगा येतो. त्यामुळं जे आपण हाफ स्लीव्ह जे माप असतं ना, समजा 2-3 इंचापर्यंत जे बाही असल्यानंतर जे माप असतं तिथे पण टाकायचं, आणि पुढे पण कोपरापाशी अशी 3 मापं टाकायची, आणि एक व्यवस्थित अशी खडूने लाईन आखून घ्यायची. बघू शकता, हे सगळे जे काही पॉईंट काढलेले आहेत ना, ते पूर्ण पॉईंट जोडून घ्यायचे, आणि त्यानंतरच आपल्याला फिटिंगची जी काही टीप आहे ती मारून घ्यायची. सुरुवातीला एक टीप मारून घ्यायची, पुन्हा ब्लाऊज उलटा करायचा आणि पाहायचं की व्यवस्थित आली आहे का लाईन. ही जर लाईन व्यवस्थित आली तरच आपला ब्लाऊज फिटिंगमध्ये बसणार आहे, अन्यथा फिटिंगमध्ये आपला ब्लाऊज चुकू शकतो. तर पाहू शकता, मी दोन्ही साईडला सगळी मापं टाकून घेतलेली आहेत, आणि यानंतर मी एक टिप मारून घेणार आहे. तर सुरुवातीला टिप मारताना तुम्ही मोठी, म्हणजे 5 नंबरची टिप असते ना, तीच मारा. का तर समजा जर चुकलं तर लगेच म्हणजे जी काही शिलाई असते ना, ते लगेच ओपन करता येते आपल्याला. तर पाहू शकता, जे काही खडूने मार्किंग केलं तिथेच मी सुरुवातीला टिप मारली. जेव्हा आपण ब्लाऊज फिटिंग करतो तेव्हा तुम्हाला, म्हणजे नवीन शिकतात ना ताई, त्यांना माहीत नसेल की किती टिपा मारायच्या. तर शक्यतो 4 टिपा मारायच्या बस. 4च्या पुढे मारू नका जास्त. का तर समजा ब्लाऊज फिटिंग झालं तर त्यांना उसवता आलं पाहिजे, कस्टमरला किंवा आपल्यालासुद्धा. जेव्हा टाईट होतं तेव्हासुद्धा लगेच उसवता आलं. तर अगदी पाव इंचाच्या शेजारी, म्हणजे अंतरावरतीच आपल्याला फिटिंगच्या ज्या काही लाईन असतील, म्हणजे ज्या काही खडून मार्किंग केलेल्या, त्याचबरोबर आपल्याला ज्या काही टिपा मारायच्या त्या टिपा मारून घ्यायच्या. म्हणजे आपल्याला समजा कमी जास्त असेल तर लगेच ओपन करता येतो ब्लाऊज. तर पाहू शकता, मी दोन्ही साईडला फिटिंगची जी काही मापं आहे ती टाकून आता मी एक एक टिप मारून घेत आहे. तर एक एक टिप मारून घ्यायची, आणि पाहायचं की आपला ब्लाऊजची जी फिटिंगची रेषा आहे ना, म्हणजे जी काही लाईन आहे ना, ती एकदम व्यवस्थित अशी ना, एकदम स्ट्रेट येते. ती जर वाकडी तिकडे आली तर समजायचं आपला ब्लाऊज कुठेतरी चुकतोय. तर या पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केलं तर एकदम तुम्ही फिटिंगमध्ये मास्टर बनाल, आणि तुमचा ब्लाऊज अजिबात मुंड्यामध्ये घोळ किंवा ब्लाऊज काखेमध्ये खेचला जाणार नाही. तर असे काहीच प्रॉब्लेम येणार नाहीत, किंवा दंडामध्ये, म्हणजे बाहीमध्ये आपला ब्लाऊज बघू शकता, मी ओपन करून दाखवते. तर ही जी लाईन बघू शकता, एकदम स्ट्रेट लाईन आलेली आहे. तर ही एक एक टिप मारायची, उलटा करायचा, ब्लाऊज चेक करायचं, आणि त्यानंतरच बाकी राहिलेल्या टिपा मारून घ्यायच्या. सर्वात शेवटी तुम्हाला जर ओव्हरलॉक करायचं तर करू शकता, नसेल तर आतल्या साईडला फोल्ड करू शकता. तर या पद्धतीने मी फिटिंग करण्याची माझी पद्धत जर तुम्हाला थोडीशी जरी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका, आणि जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.